सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. सुभाषबाबू मित्रांबरोबर आले ते आपली कैफियत घेऊन. त्यांना प्रेसिडेन्सी कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं आणि कलकत्ता विद्यापीठातून तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यांच्यावर आरोप केला होता ओटेन या ब्रिटिश प्राध्यापकावर झालेल्या हल्ल्याचं नेतृत्व केल्याबद्दल. या प्राध्यापकाच्या उद्धट वागण्याने काँग्रेसचे काही विद्यार्थी दुखवले गेले होते. त्यानंतर 1921 मध्ये सुभाषने भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिल्याची बातमी त्यांनी देशबंधूंना इंग्लंडवरूनच कळवली होती आणि म्हणाले होते, तुम्ही बंगालमधल्या राष्ट्रीय सेवा कार्यक्रमाचे अग्रणी आहात. या स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्यासोबत काम करण्याच्या हेतूनं त्यांच्या घरी आले होते, पण त्यावेळी देशबंधू घरी नव्हते. बासंती देवींना कळलं की सुभाष बोस बाहेर आले आहेत. त्यांना आत बोलावून घेतलं. त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. ती भेट एक खास नात्याची सुरुवात होती. पुढच्या आयुष्यात नेताजी बासंती देवींचा उल्लेख असाच करत असत. कधी कधी देशबंधू आणि सुभाषचंद्रांचा एखाद्या विषयावर मतभेद झाला की बासंती देवी मध्ये पडत आणि त्यांची भांडणे सोडवीत असत. 1924 साली देशबंधू कलकत्त्याचे महापौर झाले. देशबंधूंना वाटलं सुभाषने महानगरपालिकेचं मुख्य कार्याधिकारी व्हावं, म्हणजे CMC. परंतु सुभाषने स्पष्ट नकार दिला. म्हणाले, महानगरपालिकेचा CMC होण्यासाठी मी ICS सोडलेलं नाही. वैतागून त्यांनी आपली पत्नी बासंती देवी यांना म्हणाले, बघ त्याला समजावता येतं का. नंतर बासंती देवींनी सुभाषबाबूंना बरंच समजावल्यावर हे पद स्वीकारण्यास सुभाषबाबू राजी झाले. बासंती देवी म्हणाल्या, तुला मिळणारा पगार नको असेल तर सगळा पगार मला देत जा. कामासाठी पैशाची आवश्यकता असतेच. देशबंधूंना वाटायचं असहकार चळवळीत आणि न्यायालयीन अटकेत स्त्रियांनी पण भाग घ्यावा. सुभाषबाबू हरकत घेत म्हणाले, सगळे पुरुष तुरुंगात गेल्यावरच स्त्रियांनी पुढे यावं. आधी स्त्रियांना पुढे पाठवणं हे स्त्री दाक्षिण्य नव्हे. पण देशबंधू अडीग होते. एकदा पुन्हा वासंती देवींनी सुभाषचं मन वळवलं. एवढंच नव्हे तर आपल्याबरोबर त्यांनी सत्याग्रहाच्या ठिकाणी येण्याचा आग्रह धरला. बासंती देवींना अटक झाली. त्यांच्या अटकेमुळे कलकत्ता आणि सबंध बंगालमध्ये संतापाची लाट उसळली. सरकारच्या लक्षात आपली चूक आली आणि बासंती देवींना मध्यरात्री सोडून देण्यात आलं. त्या अचानक घरी आलेल्या बघून देशबंधू खूप निराश झाले. त्यांना वाटलं बासंती देवींना अटक झाल्यामुळे लोकांचा उद्रेक होऊन संतापाचा भडका उठेल, याचा उपयोग करून घेता येईल. ते निराश झालेले बघून बासंती देवी म्हणाल्या, इंग्रज पोलीस मला तुरुंगात ठेवायला तयार नाहीत आणि तुम्ही घरी ठेवून घेत नाही, मग मी कुठं जायचं. दोघांचा असा वाद चालू असतानाच सुभाषबाबू आले. बासंती देवींना परत आलेलं बघून सुभाषबाबू हमशी रडू लागले. बासंती देवींनी भांडण करण्याचं सोडून उलट त्यांना त्यांची समजूत काढण्यासाठीच त्यांना त्यांची समजूत काढायला लागली. सुभाषबाबू अतिशय हळवे होते. त्यांना अगदी सहज रडायला यायचं. त्यामुळे बंधूंनी रडका कॅप्टन असं त्यांचं नाव ठेवलं होतं. त्यांच्या या रडक्या स्वभावावरून त्यांची सतत चेष्टा करत असत. 1933 मध्ये जुब्बलपूर तुरुंगात असलेल्या सुभाष आणि शरद या दोघा भावांना भेटायला शरदची पत्नी विभावरी आणि 13 वर्षीय मुलगा शिशिर आणि बासंती देवी सगळे गेले होते. त्यावेळी सुभाषबाबूंची प्रकृती फारच बिघडली होती. वैद्यकीय उपचारासाठी ते युरोपात जाणार होते. त्यांच्या सगळ्या मंडळींची भेट झाल्यावर ते निघाले तेव्हा नेताजींना रडू अनावर झाली. अगदी हमसून रडू लागले. बासंती देवी अगदी स्थिरचित्त
आणि शांतपणे उभ्या होत्या. त्यांनी आपल्या स्वर्गवासी पती देशबंधूंची शाल सुभाषला देत म्हणाल्या, या शालीबरोबर देशबंधूंचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. सुभाष आणि वासंती देवींचं मनोमिलन इतकं झालं होतं की सुभाष बाबू अगदी खाजगी गोष्टी देखील त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत असत. वासंती देवींनी विचारलं, सुभाष, लग्नाबद्दल काय विचार आहे? भारतात त्यांच्याविषयी असा समज झाला होता की भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत सुभाषबाबू लग्न करणार नाहीत. सुभाषबाबूंचं म्हणणं की मी लग्न करणार नाही असं कधीच म्हटलं नाही, मी नक्की लग्न करणार आहे. वासंती देवींकडे कितीतरी वधूपिता सुभाषबाबूंच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन येत होते. एकदा देशबंधू असताना एक वधूपिता काँग्रेस टिळक फंडाला 1,00,000 रुपये देण्याचा प्रस्ताव घेऊन आले. देशबंधूंना सुभाषची चेष्टा करण्याची लहर आली. महत्त्वाचं काम आहे असा निरोप देऊन बाबूंना घरी बोलावून घेतलं. सुभाष आल्यावर 1,00,000 रुपये देणगी मिळणार असल्याचं ऐकून सुभाषबाबूंना खूप आनंद झाला. पण देशबंधू गंभीर चेहरा बघून मग सुभाषबाबूंनी त्यांना त्याचं कारण विचारलं. देशबंधू म्हणाले, 1,00,000 रुपये देण्याची एक अट आहे, तुला त्यांच्या मुलीबरोबर लग्न करावं लागेल. ऐकून सुभाषबाबूंना अतिशय संताप आला. ते आपल्या घरी जेवायला बसणार एवढ्यात देशबंधूंचा तातडीचा निरोप आल्यामुळे ते न जेवताच त्यांच्याकडे आले होते. त्यांना खूप भूक लागली होती. स्वतःला शांत केलं आणि वासंती देवींना म्हणाले, मा, मला जेवायला दे. तसे ते नेहमीच त्यांच्याकडे जेवत असत. देशबंधूंचं निधन झाल्यावर देखील त्यांचं जाणं येणं सुरू होतं. रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी जेवण होत असे. त्यांच्या मागावर असलेले पोलीस CID मुसळधार पावसात ताटकळत उभे राहत असत. जून 1925 मध्ये चित्तरंजन दासबाबूंचं अकाली निधन झालं. पत्नी म्हणून वासंती देवींना दुःख होणं साहजिकच होतं, परंतु स्वतः सुभाषबाबूंना सुद्धा कमी दुःख झालं नव्हतं. शोकाचा भर उसरल्यावर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे देशबंधूंचे अपुरे राहिलेलं काम पुढे नेणं आपलं परम कर्तव्य आहे असं त्यांनी मानलं. देशबंधूंनी जेव्हा पत्नी वासंती देवीला असहकार चळवळीत भाग घेण्यास सांगितलं होतं तेव्हा सुभाषबाबूंनी कडाडून विरोध केला होता. आता देशबंधूंच्या निधनानंतर वासंती देवींनी देशबंधूंच्या जागी नेतृत्व करावं अशी सुभाषबाबूंनी इच्छा व्यक्त केली. परंतु वासंती देवींनी सार्वजनिक जीवनातून अंग काढून घेतलेलं होतं. वासंती देवींनी राजकारणात सक्रिय भाग घ्यावा म्हणून सुभाषबाबूंनी खूप प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी इजिप्शियन लोकांची माता मिस्त्रियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इजिप्तच्या मादाम झक्तुल पाशा किंवा सखिया खातून यांना 1927ला आणि चीनच्या मादाम सुरैन सेन म्हणजे सोंग चिंग लिंग यांना दोघींनीही 1925ला दोघींनीही आपापल्या पतींच्या निधनानंतर राजकीय नेतृत्वात सक्रिय सहभागी झाल्याचं उदाहरण दिलं आणि वासंती देवींचं मतपरिवर्तन करायचा बराच प्रयत्न केला. परंतु वासंती देवींवर काही परिणाम झाला नाही. शेवटी रागावून सुभाषबाबू म्हणाले, मा, तू देशबंधू गेल्यावर आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये अगदी आघाडीवर आहेस. सुभाषला अनेक कारणांमुळे वासंती देवींनी पतीचा वारसा पुढे न्यावंसं वाटत होतं. बंगाल काँग्रेसच्या राजकारणात गटबाजी फोफावली होती. अशा परिस्थितीत सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केवळ वासंती देवीच करू शकतील असा विश्वास सुभाषबाबूंना वाटत होता. भारतीय स्त्रियांनी स्वातंत्र्य लढ्यात केवळ भागच घेऊ नये तर नेतृत्व करावं ही त्यांची धारणा अधिक दृढ होऊ लागली होती. कारण राजकीय मेळाव्यांमध्ये ते स्वतःच एक सुप्रसिद्ध बंगाली कविता म्हणत असत. जर भारतीय स्त्रिया जागृत झाल्या नाहीत तर भारत देश कसा जागृत होईल? आपले बंधू शरदचंद्र बोस यांची पत्नी विभावती त्यांच्या बहिणीला
त्यांनी राजकारणात आणण्याचा बराच प्रयत्न केला होता. याचा परिणाम दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चालू केलेली भारतीय राष्ट्रीय सैनिक ची झाशीची राणी फलटण. ते बासंती देवींना म्हणत, मा, तू केवळ चित्तरंजनचीच आई नाही तर संपूर्ण बंगालची माता आहेस. बासंती देवींनी राजकारणात उतरून नेतृत्व करावं असं सुभाषबाबूंना वाटण्याचं कारण असंही असू शकतं की त्यांना आपल्या आयुष्यात एखाद्या मार्गदर्शकाची, गुरुची आवश्यकता वाटत होती. गुरु आणि मार्गदर्शकाची भूमिका चित्तरंजन दास जिवंत असेपर्यंत त्यांनी निभावली होती. पण त्यांचं निधन झाल्यावर सुभाषबाबूंच्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी बासंती देवींनी भरून काढावी असं वाटत होतं. देशबंधूंचं निधन दार्जिलिंगला झालं होतं आणि त्यांचा दहनविधी कलकत्त्यात झाला. शोकाकुल लोक प्रचंड संख्येनं त्यांच्या दहनविधीस उपस्थित होते. या लोकांमध्ये अग्रभागी गांधीजी पण होते. तेव्हा सुभाषबाबू ब्रह्मदेशाच्या तुरुंगात होते. त्यांनी बासंती देवींना तुरुंगातून पत्र पाठवलं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, आज माझे मार्गदर्शक, मित्र, तत्त्वज्ञ असे सगळे असलेले दासबंधू आता नाहीत. मी आज पूर्णपणे निराश्रित झालो आहे. आता या असहाय्य जीवाची तूच एक वाली आहेस. पत्राखाली सही होती, तुझाच निकामी प्रेमळ पुत्र सुभाषचंद्र बोस. आपल्या स्वतःच्या आईपेक्षाही बासंती देवींची अधिक जवळीक होती त्यांची. त्यांचे दुसरे आईवडीलच होते जणू ते. त्यांना आपल्या आईवडिलांशी जवळीक साधता आली नव्हती, ती त्यांनी दास दाम्पत्याबरोबर साधली होती. सुभाषबाबूंना ती सुरुवातीचे दिवस आठवले, जेव्हा ते इंग्लंडहून परत आले आणि प्रथम दासबंधूंच्या सोबत काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. दासबाबू समोर आल्याबरोबर सुभाषने आवेगाने पुढं होऊन दासबंधूंचे पाय धरले. दासबंधू कौतुकाने सुभाषच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत होते. अवघड 24 वर्षीय तेजपुंज तरुण त्यांच्यासमोर उभा होता. सुभाषचंद्र म्हणाले, मला जो काही अल्पसा अनुभव गाठीला आहे तो घेऊन मी तुमच्या पायाजवळ आलो आहे. दासबंधूंची पत्नी बासंती देवींच्याकडे बघत हसून म्हणाले, बघितलंस, हाही माझ्यासारखाच भावनाप्रधान दिसतोय बघ. बासंती देवींनी पानं वाढली. पंक्तीला दासबाबू, सुभाष, हेमंत, दासबंधूंची मुलं बसली होती. जेवता जेवता अचानक दासबंधू म्हणाले, काय रे सुभाष, तुला काँग्रेस एवढी मिळमिळीत वाटते का? गोंधळून सुभाषबाबूंनी विचारलं, म्हणजे मी नाही समजलो. तू पत्रात काय लिहिलं होतंस? भटक्या, विमुक्त जातीसाठी, जमातीसाठी आणि गोरगरिबांसाठी काँग्रेसकडे नेमकी भूमिका नाही. कारखाने आणि कायद्यांबाबत नेमकं धोरण नाही. काँग्रेसने तात्काळ राज्यघटना लिहायला घ्यायला हवी. अरे सुभाष, तू अजून काँग्रेसच्या पायरीवर पाय ठेवला नाहीस आणि शिखराचं माप घ्यायला लागलास. बट आय एम प्राऊड ऑफ यू. तुझ्यासारखे उत्साही तरुण संघटनेत मिळाले तर सत्यासाठी बंडाची तयारी ठेवावी. समोर मोठी माणसं आहेत म्हणून सांगायला विसरू नकोस. घराकडे जाताना सुभाषबाबूंचं मन उल्हासित झालं होतं. त्यांना हवा तसा गुरु लाभला होता. उशिरा घरी आले तर वडील वाट पाहत होते. ते गदगदल्या स्वरात म्हणाले, तू आपल्या सुखासीन जीवनाचा त्याग करून राष्ट्रजीवनात उडी घेतोयस. हे बघून तुझ्यासारख्या पुत्राला जन्म दिल्याचं आम्हाला धन्यता वाटते. तुझ्या कल्याणार्थ आधी जे काही मी बोललो असेन ते विसरून जा आणि तुझं कार्य पुढे चालू ठेव. मंडळी, सुभाषबाबूंच्याबद्दल इतकी विस्तृत माहिती मला मिळतीये, खूप छान वाटतंय. माझी खात्री आहे तुम्हा सगळ्यांना पण मीनाक्षीताईंचं हे लेखन खूप आवडलेलं असेल. धन्यवाद मीनाक्षीताई. या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.